नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत साई दोघेही एकमेकांशी बोलत असतात. वेळ आहे रात्रीची, तेव्हा आता दोघेही झोपण्याची तयारी करत असतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की मला किती आनंद होतोय ना, मी तो तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, अहो इतके आनंदी नका हो, अजून गुन्हा सिद्ध नाही झालाय साक्षीवरचा. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की तुम्ही तो सिद्ध करालच हो, मला माहिती आहे. तुम्ही एवढं तर सिद्ध केलंय ना, साक्षी त्यावेळी तिथे नव्हती. तेव्हा मात्र अर्जुन हो म्हणतो. आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. सायली आता तिचं बोलणं सुरूच ठेवते, ती बोलतच असते. अर्जुनला मात्र इकडे झोप लागून गेलेली असते. सायली म्हणत असते की मला फार आनंद होतोय, तुम्ही ज्या पद्धतीने तिथे सीसीटीव्ही फुटेज प्ले केलं ना, त्यानंतरचे चेहरे बघण्यासारखे होते त्यांचे. प्रियाला मात्र खूपच भीती वाटलेली होती आणि साक्षीचं तर फारच तोंडच उघडं राहिलं होतं. महिपत देखील घाबरला होता. मला ते बघून फारच आनंद होत होता. तेव्हा मात्र अर्जुन आता झोपलेला असतो. सायलीला लक्षात आलेलं असतं आणि मग सायली त्याच्या अंगावरती पांघरून ओढून देते. आता इकडे दुसरीकडे साक्षीची नाटकं सुरू झालेली असतात. ती रविराजला म्हणत असते की मला काहीच आठवत नाही त्या दिवशी काय झालं ते. तेव्हा तिला म्हणत असतो की तू आल्याचा आणि गेल्याचा टाइम तर व्यवस्थित सांगते, हे तर तुला व्यवस्थित आठवतंय, मात्र आता तू मध्ये 1.5 तास काय केलं हे तर तुला आठवत नाहीये, हे कसं शक्य आहे. तेव्हा साक्षी फारच रडायला लागते आणि म्हणत असते की मी एक अशी गोष्ट लपवली आहे, ती मी कोर्टामध्ये कधी सांगू शकत नव्हते. त्या दिवशी मी मित्रांच्या आग्रहापोटी दारू प्यायले आणि मी ती जीवनातली पहिली दारू प्यायली होते त्या दिवशी, आणि इतकी दारू प्यायली होते की मला त्या दिवसातलं काहीही आठवत नाही. मी सगळं काही ते खोटंच सांगितलं. मी तो टायमिंग देखील तोच सांगितला जो मला मागच्या वकिलांनी सांगितला होता, आणि त्यांनी सांगितलं होतं की तू जर दारू प्यायली हे जर कोणाला कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल म्हणून, आणि म्हणूनच मी ते लपवलं. आता मात्र रविराज म्हणत असतो की तुला इतकी नशा झाली होती. आता महिपतला देखील नाटकं करायची असतात. तो देखील नाटकं करायला लागतो आणि म्हणतो की काय दारू, तू दारू प्यायली होतीस, आणि तो खणखण साक्षीच्या कानाखाली मारून देतो आणि म्हणत असतो की तू माझ्या जीवाचा तुकडा होतीस आणि मी इतके संस्कार दिले तुला, आणि तू हे करायला गेली होती तिथं, तू दारू प्यायलीस. साक्षी मात्र नाटकं करत असते आणि म्हणत असते की मला माफ करा अण्णा, मला माहिती होतं की तुम्हाला ही गोष्ट अजिबात आवडणार नाही, म्हणूनच मी ती सांगितली नव्हती इतक्या दिवस. रविराज तिला प्रश्न विचारत असतो, मात्र साक्षी असेच उत्तर देत असते आणि तिने एक आता ढोंग रचवलेलं असतं. महिपत आता पुन्हा साक्षीला मारायला जाणार तर रविराज त्याला थांबवतो आणि म्हणतो, अहो काय करताय तुम्ही, तुमच्या मुलीवरती हात उचलताय, तुम्हाला काही वाटतं की नाही. आता महिपत पुन्हा नाटकं सुरू करतो आणि तो त्याचा मेलोड्रामा करत असतो. तो म्हणत असतो की हिच्या आई गेल्यानंतर मी हिला हाताच्या फोडाप्रमाणे वाढवले आणि आता काय अवस्था असते तुम्हाला कशी सांगू. तेव्हा रविराज म्हणतो की मला देखील माहितीये. रविराज म्हणत असतो की मला देखील माहितीये कशा प्रकारे आपल्याला मुलीला सांभाळावं लागतं. सॉरी, रविराज म्हणत असतो की मला समजतंय महिपत साहेब. रविराज म्हणत असतो की मला समजतंय महिपतराव, एकट्या पडलेल्या बापाला तिच्या मुलीची काळजी घेताना त्याचं मन किती तुटत असतं ते, आणि हे चांगलंच माहितीये मला. मग आता महिपतने देखील साक्षीला जवळच घेतलेलं असतं आणि त्यांचं ते नाटक सुरू असतं. रविराज त्याच्यामध्ये फसलेला असतो. रविराज म्हणत असतो की आता तुम्ही हिच्यावरती चिडून काय फायदा आहे, साक्षीवरती का तुम्ही आता हात उचलताय. आता रविराज महिपतला म्हणत असतो की तुम्ही साक्षीवरती हात उचलून काहीच उपयोग नाही, आता हिच्यावरती रागवून काही उपयोग होणार नाही. आता जेवढं नुकसान व्हायचं होतं ते ऑलरेडी झालंय. आणि हे बघ साक्षी बेटा, तू एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमी खोटं बोलणारा संशयित ठरतो, खरं बोलणारा नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, जीवनात वकिलाशी आणि डॉक्टरशी कधी खोटं बोलायचं नाही, नाहीतर उरलेलं आयुष्य एकतर जेलमध्ये नाहीतर हॉस्पिटलमध्ये काढावं लागतं. साक्षी म्हणते की नाही काका, पुन्हा चूक नाही होणार माझ्याकडून. सर पण आता इथून पुढे आपण काय करणार आहोत. तर आता इकडे अर्जुन हा झोपेतून उठलेला असतो. त्याच्यासाठी कॉफी करून सायलीने आणलेली असते. तेव्हा आता अर्जुन कॉफी पितच म्हणत असतो की मला सांगा मिसेस सायली, माझ्या अंगावरती रात्री ब्लँकेट कोणी टाकलं, ते तर नव्हतं रात्री. तेव्हा सायली म्हणत असते की टाकलं असेल, आई आले असतील त्यांनी टाकलं असेल. अर्जुन म्हणतो की आई तर नाही येणार इथे, तर तुम्ही टाकलं का. तेव्हा मात्र सायली सगळ्यांची घरातली नावं घेत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे माझ्या अंगावरती ब्लँकेट टाकण्याचा रात्री एक फॅमिली प्रोग्राम झाला आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही सामील नव्हता, तुमची चोरी पकडली गेली मिसेस सायली, आता तरी खरं बोला. तेव्हा सायली म्हणते, वा रे वा, याला म्हणतात ज्याचं करावं भलं. तो म्हणतो माझंच खरं, मी तुमच्या अंगावरती एवढी ब्लँकेट. आणि मग आता अर्जुन मोठमोठ्याने हसायला लागतो. तो म्हणतो की आलं ना खरं बाहेर, तुमच्या चेहऱ्यावरती ना मिसेस सायली सगळं खरं लिहिलेलं असतं, तुम्ही खोटं बोलू शकत नाही आणि लपवू तो अजिबात शकत नाही. आता की तुम्ही माझ्याशी इतकं चांगलं वागताय, म्हणजे माझं गिफ्ट आहे का हे. तेव्हा मात्र सायली म्हणते की मी तुम्हाला गिफ्ट का देऊ. तेव्हा आता अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो की उद्या माझा बर्थडे आहे, यांना माहित नाहीये, आणि ही गोष्ट घरातल्यांना जर कळाली की यांना माहित नाही माझा बर्थडे, तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा अर्जुन तिला सांगायला जाणार, तेवढ्यातच फोन येतो. अर्जुन फोनवरती बिझी असतो आणि फोन झाल्यानंतर तो म्हणत असतो की आज माझा बर्थडे आहे मिसेस सायली, परंतु सायली तिथून मात्र निघून गेलेली असते. आता अर्जुन इकडे घाबरलेला असतो आणि म्हणत असतो की खाली जर आईने विषय काढला बर्थडेचा तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, की बायको असून देखील माहित नाहीये नवऱ्याचा बर्थडे कधी येते, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता अर्जुन मात्र घाबरलेला असतो. आता दुसरीकडे इकडे सुमन मात्र आरडाओरड करत असते आणि म्हणत असते की लवकर खाली या, लवकर खाली या, अहो भाऊजी काही सापडत नाहीये मला घरामध्ये. तेव्हा नागराज खाली येतो आणि म्हणतो की अगं काय कुठं आभाळ कोसळलंय, कशाला ओरडते इतकं. तेव्हा सुमन म्हणत असते, अहो भाऊजी सापडत नाही, त्यांच्या खोलीमध्ये पण नाही. नागराज म्हणतो की तो काय लहान राहिलाय का, आता असेल तो इथंच इकडे तिकडे येईल तो. सुमन मात्र म्हणत असते की तुम्ही विसरलात का, मागच्या वर्षी त्यांनी काय करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा
नागराजला तो प्रसंग आठवतो की नागराजने हातामध्ये रिव्हॉल्वर घेतलेला असतो आणि त्याने डोक्यावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु त्याच्यामध्ये गोळ्याच नसतात आणि त्याचा जीव वाचलेला असतो. ते देखील सुमनने त्या गोळ्या बाहेर काढून ठेवलेल्या असतात म्हणून तो सुमनला म्हणत असतो की हो ना, मला आठवतंय सगळं. मागच्या वर्षी तो त्याचा जीव घेणार होता. डोक्यावरती बंदूक ठेवून त्याने ट्रिगर देखील दाबला होता, परंतु गोळ्या आल्याच नाही त्यातून बाहेर, कारण की तू त्या बाहेर काढून ठेवल्या होत्या. तुझ्या शहाणपणामुळेच त्याचा जीव वाचला. तेव्हा सुमन म्हणते की अहो, त्यांचं ह्या दिवसांमध्ये ना त्यांची खूपच मनस्थिती खराब असते, तुम्हाला माहिती आहे ना. आता तो क्षण काही जास्त दूर नाही राहिला. तो ह्या दिवसांमध्ये त्यांची मानसिक अवस्था देखील खूप खालावलेली असते, आपल्यालाच काळजी घ्यायला हवी ना. तेव्हा नागराज म्हणतो की हो. तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते. प्रिया विचारते की नेमकं काय झालं. तेव्हा नागराज म्हणतो अगं काही नाही, दादाला शोधायला चाललोय, दादा कुठे गेलाय सापडत नाहीये. आणि मग ते सर्वजण त्यांना शोधायला निघतात. तर आता प्रिया म्हणत असते की ही काय मेलोड्रामा आहे हा नवीन. आता इकडे कल्पना सकाळी सकाळी माणसांना सांगत असते की ते बॉक्सेस व्यवस्थित ठेवा आणि उद्या अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये व्यवस्थित वेळेत पोहोचले पाहिजे. तिथे सायली देखील आलेली असते. सायली हे सर्व काही बघत असते. तेव्हा कल्पना सायलीशी बोलत असते. सायलीला ती म्हणत असते की पूर्णाजींनी ते नाणं सापडलं ना त्याच वेळेस नवस केला होता की गावाला जाऊन अभिषेक वगैरे करेल म्हणून, आणि दरवर्षी याच दिवशी त्या दानधर्म देखील करतात प्रतिमा आणि अर्जुनच्या नावाने, असं आता ती बोलत असते. सायलीला मात्र ह्या सगळ्या गोष्टी नवीनच असतात. सायली म्हणते पण उद्या. तेवढ्यातच कल्पना म्हणते की हो हो, मला माहिती आहे तू देखील काही प्लॅनिंग करून ठेवले असतील, परंतु याची जबाबदारी मी तुलाच देणार आहे यावेळेस. सायलीला कळत नसतं की नेमकं कल्पना काय बोलू राहिली. तेव्हाच कल्पना म्हणते की आपण अर्जुनचा बर्थडे ना हा आदल्या रात्री साजरा करत असतो, कारण की साहेब एकदा गेले ना उद्या ऑफिसला की पुन्हा आपल्याला ते काय सापडायचे नाही. तेव्हा आता सायलीला समजतं की आता अर्जुनचा बर्थडे आहे तर, आणि मग सायलीला देखील फार आनंद होत असतो. कल्पना म्हणत असते की तुझे जी काही कल्पना आहे ना त्या पद्धतीनेच आपण सर्व काही प्रोग्राम सेलिब्रेट करूया. सायली देखील मनात म्हणत असते की अर्जुन सरांचा बर्थडे आहे उद्या आणि माझा देखील बर्थडे आहे. अर्जुन सरांचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी येतो, किती मोठा योगायोग आहे. मधुभाऊंना देखील मी त्याच दिवशी सापडले होते. पण सर मी तुम्हाला नक्की प्रॉमिस करते हा बर्थडे मी तुमचा खूप स्पेशल सेलिब्रेट करणार आहे. आणि सायलीला देखील आता फार आनंद होत असतो. मग विमल देखील आलेली असते आणि विमल विचारत असते की कसं करणार आहात तुम्ही डेकोरेशन. तेव्हा कल्पना म्हणते मी तिला सांगितलंय, तिच्या मनात ज्या पद्धतीच्या काही आयडियाज असतील ना त्या तिला करू दे तिथे. आता इकडे दुसरीकडे रविराज हा घराच्या बाहेर असतो. त्याची रोपटे बोलवलेली असतात आणि तो त्यांना म्हणत असतो की आपण रात्री 12 वाजताच लावणार आहे. तिथे आता नागराज आणि ते सर्वजण आलेले असतात. प्रिया देखील आलेली असते आणि सुमन देखील आलेली. घरभर शोधलं. सुमन म्हणते की मी पूर्ण घराचा कोपरा न कोपरा बघितला, तुम्ही काही सापडतच नव्हता आणि आम्हाला तो क्षण आठवला की फारच जास्त भीती वाटायला लागते. तेव्हा विराज म्हणतो की मी आता पुन्हा वेळवाकडं पाऊल उचलणार नाहीये. मी आता जगणार आहे ते फक्त प्रतिमासाठी आणि तिची वाट बघणार आहे. मला माहिती आहे ती माझ्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. आता म्हणत असते की आता हा पुन्हा असं काय बोलतोय आणि कसला दिवस आहे उद्या हा नेमका. रविराज आता सगळ्यांना सांगतो की आपण आता पुन्हा हे रोपटे लावणार आहे, म्हणजे प्रतिमाच्या आठवणी आहेतच पण पुन्हा त्या आता फुलांच्या माध्यमातून पुन्हा फुलत जाते. तेव्हा प्रिया म्हणते मनातच आता प्रतिमा काय या रोपट्यातून बाहेर येणार आहे का. आता दुसरीकडे इकडे अर्जुन हा सायलीला शोधत असतो. तो खाली आलेला असतो. तो विमलला विचारतो की सायली आणि आईला तुम्ही कुठे बघितलं का. तेव्हा विमल म्हणते की नाही, त्या दोघी बाहेर गेल्या. तेव्हा अर्जुन खूपच आश्चर्याने विचारतो त्या दोघी एकत्र गेल्या. तेव्हा विमल म्हणते की नाही. आता विमल कोण कुठं गेलंय हे सगळं सांगते आणि म्हणते की आजच्या बातम्या संपल्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की व्हेरी फनी. हा तो विमलला विचारत असतो मम्मा अपसेट झाली असं काही बोलल्या का सायली. तेव्हा विमल म्हणते की नाही आणि तो आता खूपच प्रश्न आता विमलला विचारत असतो. विमल मात्र विचारच करत असते. आणि मित्रांनो आजचा एपिसोड इथेच संपतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कुसुम ही प्रतिमाला म्हणत असते की तुम्ही कुठं निघालात. अहो आज सायली येणार आहे. आता प्रतिमा ही बाहेर चाललेली असते. तिकडून सायली देखील आलेली असते रिक्षाने आणि ती रिक्षाचे सुट्टे पैसे मोजत असते आणि तिच्या हातून पैसे खाली सांडतात आणि ती खाली वागते. तर प्रतिमा तिला आशीर्वाद देते आणि प्रतिमा आणि सायली आता एकमेकींच्या समोरासमोर असतात. तर मित्रांनो हा भाग खूपच रंजक ठरणार आहे. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.